आपल्याला येशूची गरज का आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे की येशू देवाचा पुत्र आहे. येशू या जगाचा प्रेमळ तारणहार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तारणहार म्हणजे काय? येशू आपल्याला नक्की कशापासून वाचवत आहे? चला शोधूया. यासाठी आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकात जावे लागेल. आदम देवाचा प्रिय होता, पण दुर्दैवाने सैतानाने आदमाला फसवले आणि त्याने देवाची आज्ञा मोडली. यामुळे शापांचे दार उघडले. आजारपण, गरिबी, दुःख आणि मृत्यू. आदमाने देवाशी असलेले नातेसंबंध खराब केले. देवाशी असलेले आपले नातेसंबंध कोण पुनर्संचयित करणार होते? तुम्ही बरोबर ओळखले, तो येशू होता. तुम्हाला माहीत आहे का की पिढ्यानपिढ्या चालत आलेले दारूचे व्यसन, आजारपण, गरिबी इत्यादी शापांचेच प्रकार आहेत. येशूने आमचे सर्व शाप, आजारपण आणि गरिबी दूर केली. येशूने आपल्या रक्ताने आम्हाला मुक्त केले. गलती क्रांस पत्र 3:13 म्हणते, ख्रिस्ताने आम्हांसाठी शाप होऊन आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून विकत घेऊन मुक्त केले. कारण असे लिहिले आहे की जो कोणी झाडावर टांगला जातो तो शापित असतो. यशया 53:4 जे सांगते, त्याने आमचे आजारपण घेतले आणि आमचे रोग वाहून नेले. 2 करिंथकरांस पत्र 8:9 कारण तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा जाणता की तो श्रीमंत असून तुम्हांसाठी गरीब झाला, यासाठी की तुम्ही त्याच्या गरिबीने श्रीमंत व्हावे. जेव्हा येशू आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला तेव्हा काय झाले? जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा तो म्हणाला, पूर्ण झाले आहे. जेव्हा तो म्हणाला की पूर्ण झाले आहे, तेव्हा येशूचा अर्थ काय होता? पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्या पूर्ण झाल्या होत्या. यानंतर आता सर्व काही पूर्ण झाले आहे हे जाणून आणि शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू म्हणाला, मला तहान लागली आहे. तेथे आंबरसाचे एक भांडे होते, म्हणून त्यांनी त्यात एक स्पंज भिजवला, तो एजोबच्या देठावर ठेवला आणि येशूच्या ओठांपर्यंत उचलला. जेव्हा त्याने ते पेय घेतले तेव्हा येशू म्हणाला, पूर्ण झाले आहे. त्याबरोबर त्याने आपले डोके वाकोरले आणि आपला आत्मा सोडून दिला. योहान 19:28-30 2 पापाचा न्याय पूर्ण झाला होता. जेव्हा येशू वधस्तंभावर होता तेव्हा देवाने जगाची पापे त्याच्यावर ठेवली आणि असे केल्याने न्यायाची अट पूर्ण झाली. यशया 53:5-6 पण तो आमच्या अपराधांसाठी विंधला गेला, आमच्या अनितीसाठी चिरडला गेला. जी शिक्षा आम्हाला शांती देणारी होती ती त्याच्यावर आली आणि त्याच्या जखमांनी आम्ही बरे झालो. आम्ही सर्व मेंढरांसारखे भटकलो होतो. आम्हांपैकी प्रत्येकजण आपल्या मार्गाकडे वळला होता आणि परमेश्वराने आम्हा सर्वांची अनिती त्याच्यावर लादली. 3 रक्ताच्या सांडण्याद्वारे पापांची क्षमा उपलब्ध झाली. खरतर नियमशास्त्रानुसार जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने शुद्ध केली जाते आणि रक्ताच्या सांडण्याशिवाय क्षमा नाही. इब्री क्रांस पत्र 9:22 म्हणून जेव्हा येशू म्हणाला की पूर्ण झाले आहे, तेव्हा त्याचा अर्थ होता, आमची पापे एकदाच आणि कायमची क्षमा झाली आहेत. आम्हाला आता आजारपण, शाप आणि गरिबीतून जाण्याची गरज नाही. येशूच्या मृत्यूनंतर मंदिरातील पडदा 2 तुकड्यांमध्ये फाटला. तो वरपासून फाटायला सुरुवात झाला आणि थेट तळापर्यंत फाटला. मत्तय 27:51-53 पडदा 2 तुकड्यांमध्ये फाटल्याचा उल्लेख त्यांनी का केला? पडद्याचा उल्लेख करणे इतके महत्त्वाचे का आहे? जुना करारानुसार दर्शन मंडपात एक पडदा पवित्र स्थानाला अतिपवित्र स्थानापासून वेगळे करत असे. हा पडदा पवित्र देवाच्या उपस्थितीला लपवत असे, जो कराराच्या कोशावरील दयासनावर वास करत होता आणि त्याला बाहेरच्या पापी लोकांपासून वाचवत होता. कारण देव पूर्णपणे पवित्र आहे, तो वाईटाचा सामना करू शकत नाही आणि कोणताही पापी माणूस त्याचे गौरव पाहून जिवंत राहू शकत नाही. स्वतः आणि आपल्या लोकांमध्ये असलेले अंतर कमी करण्यासाठी देवाने एक महायाजक नेमला.
अहरोन या पवित्र वंशातील पहिला होता, ज्याला राष्ट्राच्या वतीने पडद्यातून जाऊन देवाच्या उपस्थितीत उभे राहण्याची परवानगी होती. पण जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा काहीतरी विलक्षण घडले. यरुशलेमच्या मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. हे कोणतेही मानवी कृत्य नव्हते. तो पडदा 60 फूट उंच आणि 4 इंच जाड होता. तो वरून फाटल्याने हे सूचित झाले की देवाने स्वतः मानव आणि त्याच्या उपस्थितीमधील अडथळा दूर केला आहे. ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वर्षातून एकदा एका माणसापुरता मर्यादित राहिला नाही, तर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी खुला झाला. देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. येशूने आमच्यासाठी किंमत मोजली आहे. योहान 14:6 येशूने त्याला सांगितले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येत नाही. इब्रिकरांस पत्र 4:16 म्हणते, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया, यासाठी की आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कोणत्याही संतांची गरज नाही, पण आपण थेट येशूकडे प्रार्थना करू शकतो आणि वचनानुसार आपण धैर्याने देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊ शकतो. येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी जे काही केले ते आपण कसे प्राप्त करू शकतो? मेणबत्त्या जाळून, उपवास करून, हार अर्पण करून किंवा चांगली कामे करून? चला पाहूया पवित्र शास्त्र काय म्हणते. रोमकरांस पत्र 3:24-26 परंतु देवाच्या कृपेच्या विनामूल्य दानाने सर्वजण ख्रिस्त येशूद्वारे नीतिमान ठरवले जातात, जो त्यांना मुक्त करतो. देवाने त्याला अर्पण केले, जेणेकरून त्याच्या रक्ताद्वारे तो लोकांच्या पापांची क्षमा करण्याचे साधन बनेल, त्यांच्यावरील विश्वासाद्वारे. देवाने हे केले जेणेकरून तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे. इफिसकरांस पत्र 2:8 कारण कृपेनेच तुमचे तारण झाले आहे, विश्वासाद्वारे, आणि हे तुमच्याकडून नाही, हे देवाचे दान आहे, कर्मांनी नाही, जेणेकरून कोणी बढाई मारू नये. यावरून हे सिद्ध होते की येशूने आमच्यासाठी जे काही केले ते आपण केवळ विश्वास ठेवून आणि येशू आमचा प्रेमळ तारणहार आहे हे मान्य करून प्राप्त करतो. आता आपण तारणाबद्दल बोलूया. तारण म्हणजे आध्यात्मिक मुक्ती. हे एक दैवी कृत्य आहे ज्याद्वारे देव आपल्याला पापाच्या सामर्थ्यापासून आणि सार्वकालिक मृत्यूच्या निश्चिततेपासून मुक्त करतो. ही मुक्ती तेव्हा मिळते जेव्हा आपण नम्रपणे आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप करतो आणि विश्वासाने येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकारतो. त्याच्या कृपेद्वारे आपण आता अपराधीपणा किंवा विभक्ततेने बांधलेले नाही. आपण पुनर्संचयित, मुक्त आणि सार्वकालिक जीवनात स्वागत केलेले आहोत. तारण हे देवाकडून मिळालेले एक दान आहे जे येशू ख्रिस्ताद्वारे दिले जाते. हे आपण चांगले किंवा धार्मिक राहून कमावत नाही, ते विश्वासाने प्राप्त होते. पवित्र शास्त्र हे कसे मांडते ते येथे आहे. 1. तुमची गरज ओळखा. आपण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत. रोमकरांस पत्र 3:23 पाप आपल्याला देवापासून वेगळे करते आणि आपल्याला बचावाची गरज आहे. 2. पश्चात्ताप करा. पापापासून दूर वळा आणि देवाकडे वळा. पश्चात्ताप म्हणजे फक्त वाईट वाटणे नाही, तो हृदयाचा आणि दिशेचा बदल आहे. प्रेषितांची कृत्ये 3:19 3. येशूवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा की येशू तुमच्या पापांसाठी मरण पावला आणि पुन्हा उठला. त्याने तुमची जागा घेतली जेणेकरून तुम्हाला क्षमा मिळावी आणि तुम्ही पुनर्संचयित व्हावे. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. योहान 3:16 4. त्याला प्रभू म्हणून कबूल करा. तुमचा विश्वास जाहीर करा. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेईल त्याचे तारण होईल. रोमकरांस पत्र 10:13
5. दान स्वीकारा. तारण कृपेने विश्वासाद्वारे आहे, कर्मांनी नाही. इफिस्करांस पत्र 2:8-9. जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारता तेव्हा तुम्ही एक नवीन निर्मिती बनता. 2 करिंथकरांस पत्र 5:17. तुम्हाला आता खात्री पटली आहे का की तुम्हाला येशूची गरज आहे? जर हो, तर कृपया ही प्रार्थना म्हणा. तारणासाठी प्रार्थना. प्रिय प्रभू, मी कबूल करतो की मी एक पापी आहे. मी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या तुम्हाला आवडत नाहीत. मी माझे जीवन फक्त स्वतःसाठी जगलो आहे. मला माफ करा आणि मी पश्चात्ताप करतो. मी तुम्हाला मला क्षमा करण्याची विनंती करतो. माझा विश्वास आहे की तुम्ही माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. जे मी स्वतःसाठी करू शकत नव्हतो ते तुम्ही केले. मी आता तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला माझ्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास सांगतो. मी ते तुम्हाला देतो. आजपासून पुढे मला प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आणि तुम्हाला आवडेल अशा प्रकारे जगण्यास मदत करा. प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझे आभार मानतो की मी संपूर्ण अनंतकाळ तुझ्यासोबत घालवीन. आमेन. आत्ता काय झाले? तुम्हाला देवाच्या कुटुंबात दत्तक घेतले आहे. तुम्हाला क्षमा मिळाली आहे. तुम्ही मुक्त आहात आणि त्याच्या आत्म्याने भरलेले आहात. तुम्ही परिवर्तनाचा प्रवास सुरू केला आहे. दररोज येशू सोबत चाला. तुमच्या आत्म्याच्या जागी येशूचा आत्मा येतो. तुमचे विचार नवीन करा आणि त्यांना देवाच्या वचनाशी जुळवून घ्या. चांगली फळे द्या आणि एक परिपूर्ण आणि आशीर्वादित जीवन जगा.